हॅलो. TYBAच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. यावर्षी थर्ड इयरला आपल्याला CBCS अभ्यासक्रमानुसार 5 विषयाचा 5 पेपरचा अभ्यास करायचा आहे. पेपर नंबर 7 ते 11 असे 5 पेपर आपल्याला 40-40 मार्काचे या 5व्या सेमिस्टरमध्ये शिकायचे आहेत. यामध्ये पेपर नंबर 7, पेपर नंबर 8, 9, 10 आणि 11. पेपर नंबर 7 राजकीय सिद्धांत. पेपरचं नाव काय आहे? राजकीय सिद्धांत, पॉलिटिकल थेअरी. पेपर नंबर 8 लोक प्रशासन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. आणि पेपर नंबर 9 आंतरराष्ट्रीय राजकारण. पेपर नंबर 10 तुलनात्मक संकल्पना किंवा तुलनात्मक राजकारण. त्याला इंग्लिशमध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स असं म्हटलं जातं. आणि पेपर 11 हा पाश्चात्य राजकीय विचार. यातले पहिले जे 2 पेपर आहेत, राजकीय सिद्धांत, लोक प्रशासन आणि तुलनात्मक राजकारण. तर पहिले 2 पेपर हे पूर्णपणे मी स्वतः मुलानी यसार घेतोय. आणि जो तुलनात्मक राजकारण आहे तो आम्ही दोघं, DS पाटील आणि मी, हा निम्मा घेणार आहे. तर 5व्या सेमिस्टरला 40 मार्काचा पेपर असणार आहे, CBSE पॅटर्न. तर त्यामध्ये 40 मार्काची थेअरी होईल आणि 10 मार्काचे इंटरनल परीक्षा होईल, ज्यामध्ये सेमिनार घेतले जातील, तोंडी परीक्षा घेतली जाईल. तर या सेमिस्टरला आपण 5व्या सेमिस्टरला आपण सेमिनार घेणार आहोत 10 मार्काचे. ते आपण कॉलेज लेवलवर घेणार आहोत. 10 मार्क हे आम्ही शिक्षक लोक तुमची परीक्षा घेणार आहोत आणि 40 मार्काची ही विद्यापीठ परीक्षा घेणार आहे. तर आज मी तुम्हाला फक्त 8व्या पेपरचा सिलेबस सांगतो, अभ्यासक्रम सांगतो. पेपर नंबर 8 पेपरचं टायटल आहे लोक प्रशासन. लोक प्रशासन यामध्ये 4 चॅप्टर असतील, 4 युनिट असतील. त्यातला पहिलं युनिट आहे लोक प्रशासन परिचय, इंट्रोडक्शन टू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. लोक प्रशासन परिचय लिहून घ्या वाटलंस. लोक प्रशासन परिचय हे पहिल्या युनिटचं नाव आहे, पहिल्या चॅप्टरचं नाव आहे लोक प्रशासन परिचय. यामध्ये आपण प्रास्ताविक, लोक प्रशासनाची व्याख्या, अर्थ आणि अत्यंत महत्त्वाचं की जे ब्रॉड क्वेश्चनसाठी फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे लोक प्रशासनाचं स्वरूप आणि व्याप्ती. स्वरूप आणि व्याप्ती. त्याच्यानंतर त्यातला पुढचा भाग आहे, ह्याला 1 आकडा द्या, म्हणा वाटलंस. ब आकडा राजकारण आणि प्रशासन विलगीकरण. राजकारण आणि प्रशासन विलगीकरण. राजकारण आणि प्रशासन विलगीकरण. सी आकडा ABC. सी आता लोक प्रशासन
विद्याशाखेचा विकास, लोकप्रशासन विद्याशाखेचा विकास आणि सद्यस्थिती हा पहिला चॅप्टर झाला, पहिलं युनिट झालं. आता दुसरं युनिटचं टायटल आहे, चॅप्टरचं टायटल आहे संघटना. काय आहे? संघटना, ऑर्गनायझेशन. संघटना. या संघटनेमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर प्रामुख्यानं आकडामध्ये एक मीनिंग अँड बेसिस ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे संघटनेचा अर्थ, व्याख्या, त्याच्यानंतर संघटनेचं आधार. संघटनेचा अर्थ, व्याख्या, संघटनेचे आधार किंवा आधारभूत घटक म्हणा, संघटनेचे आधारभूत घटक. त्याच्यानंतर संघटनेची तत्वे. बाकडा संघटनेची तत्वे. संघटनेची तत्वे भरपूर आहेत, 10-15 आहेत, पण अभ्यासाला आपल्याला थोडीच आहेत. ती कुठली आहेत तर अधिकार पद परंपरेचं तत्व, कॉमा, नियंत्रण कक्षा, कॉमा, आज्ञाकारक सत्तेची एकता, आज्ञाधारक सत्तेची एकता, किंवा त्याला अधनैक्य असंही म्हटलं जातं. अधनैक्य म्हणजे एकाच व्यक्तीनं आज्ञा द्यायची, वरिष्ठ एकच असावा, त्यानं दिलेली आज्ञा ही एकच असावी. अनेकाची आज्ञा ही नेमकी कोणाची, गोंधळ निर्माण होतो. त्यासाठी आज्ञा देणारा हा एकच असला पाहिजे, आदेश देणारा एकच असला पाहिजे. ते तत्व आज्ञाकारक सत्तेची एकता. पुढचं तत्व समन्वय, कोऑर्डिनेशन, समन्वय. त्याच्यानंतर अधिकार प्रदान, अधिकार आणि जबाबदारी. आणि त्यानंतर केंद्रीकरण व विकेंद्रीकरण. सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. केंद्रीकरण व विकेंद्रीकरण. त्यानंतर त्यातला शेवटचा भाग की ज्याला आपण सी आकडा म्हणू. एक पहिला संघटनेची व्याख्या वगैरे अ झाला. त्यानंतर संघटनेची तत्व बी आकडा झाला. आणि सी आकडा संघटनेचे घटक. यामध्ये स्टाफ घटक आणि लाईन घटक. स्टाफ नव्हे, स्टाफ, STAFF, स्टाफ घटक. आणि त्यानंतर लाईन घटक. तर हा दुसरा चॅप्टर किंवा दुसरं युनिट. आता तिसरं युनिट आहे, त्याचं टायटल आहे वित्तीय प्रशासन. काय आहे? वित्तीय प्रशासन.
इंग्लिशमध्ये त्याला फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला काय म्हणायचं, फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, वित्तीय प्रशासन. जे आपलं प्रशासन देशाचं चाललेलं आहे, चालतं, त्याला अत्यंत महत्त्वाची गरज असते ते वित्तीय पैसा, आणि त्या पैशाचं ॲडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. प्रशासनामध्ये वित्तीय प्रशासन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतर आपण डिटेलमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर तिसरं युनिट, त्याचं टायटल वित्तीय प्रशासन, त्यामध्ये अ आकडा बजेट की ज्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. अंदाजपत्रकाच्या पुढे डॅश द्या. अर्थ व व्याख्या, त्याच्यानंतर ब आकडा भारतातील अंदाजपत्रकाची प्रक्रिया. भारतातील अंदाजपत्रकाची प्रक्रिया. फक्त आपण भारतातील अंदाजपत्रक कसं चालतं, कसं तयार केलं जातं, कोण तयार करतं, वर्षातून किती वेळा तयार केलं जातं, या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये संदर्भ येणार आहे. त्याच्यानंतर भारतातील अंदाजपत्रकावरील संसदीय नियंत्रण. अंदाजपत्रकावरील संसदीय नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नियंत्रण अनेक गोष्टींचं आहे. त्यासाठी काही समित्या, अंदाज समिती, त्याच्यानंतर इतर अनेक कमिटी आहेत, संसदेनं तयार केलेल्या असतात त्या. तर त्या संसदीय समित्या ज्या आहेत, त्या समित्या आणि त्यांचं नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे. असो, तर भारतातील अंदाजपत्रकावरील संसदीय नियंत्रण हे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. तर कसं केलं जातं संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये, ते या वित्तीय प्रशासन या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. तर या तिसऱ्या चॅप्टरचा हा भाग आहे. आणि आता शेवटी चौथा चॅप्टर, त्याचं टायटल आहे उत्तरदायित्व आणि नियंत्रण. उत्तरदायित्व आणि नियंत्रण. उत्तरदायित्व की ज्याला आपण काय म्हणतो, जबाबदारी. उत्तरदायित्व, जबाबदारी आणि नियंत्रण, त्याला इंग्लिशमध्ये अकाउंटेबिलिटी अँड कंट्रोल. यामध्ये अ आकडा प्रास्ताविका, उत्तरदायित्व नियंत्रण ही एक संकल्पना आहे, एक कन्सेप्ट आहे. उत्तरदायित्वाची कन्सेप्ट, उत्तरदायित्व. त्याच्यानंतर लोकप्रशासनावरील पुढचा मुद्दा, लोकप्रशासनावरील कायदेविषयक कार्यकारी विषयक आणि न्यायविषयक नियंत्रण. लोकप्रशासनावरील कायदेविषयक, कार्यकारी विषयक आणि न्यायविषयक. शासनाची प्रमुख 3 अंग असतात. एक कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे तुम्हाला माहिती आहे, ही 3 मंडळ काय आपली भूमिका बजावतात, काय काम करतात, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. कायदे मंडळ हे कायदे तयार करण्याचं, नियम तयार करण्याचं काम करतं. कार्यकारी विषयक
जे मंडळ असतं की ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा समावेश होतो, संसदीय सचिवांचा समावेश होतो, ते अंमलबजावणीचं काम करतात. कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ हे न्यायदानाचं काम करतं. किंबहुना ही दोन जी मंडळं आहेत, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, या दोन मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे न्यायमंडळ करत असतं. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जी आपली यंत्रणा आहे न्यायविषयक, ही न्यायाचं परिमार्जन करत असते. तर या अनुषंगानं नियंत्रण ठेवण्याचं काम लोकप्रशासनावर, हे प्रशासकीय कामकाज जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कायदे मंडळ करतं, कार्यकारी मंडळ करतं आणि न्यायमंडळ करतं. ओके. आता यानंतर पुढचा जो भाग आहे या चॅप्टरमधला, त्याचं टायटल आहे नागरिक आणि प्रशासन. नागरिक आणि प्रशासन, जनता आणि लोकप्रशासन, सार्वजनिक प्रशासन, जे दिल्लीपासून अगदी गावातल्या ग्रामपंचायतीपर्यंत चालतं ते प्रशासन लोकप्रशासन. नंतर मग लोकप्रशासन शिकत असताना अर्ध स्वरूपमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर नागरिकाचा आणि प्रशासनाचा काय संबंध असतो हे यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर पुढचा त्यातला भाग नागरिकांची सनद. नागरिकांची सनद यामध्ये प्रसार माध्यमाची भूमिका काय आहे, प्रसार माध्यमाची भूमिका काय आहे, त्याचबरोबर दबाव गट, प्रेशर ग्रुप, दबाव गटाची भूमिका काय असते. आता प्रसार माध्यमं तुम्हाला माहिती आहेत. प्रसार माध्यमं टी व्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे, मासिके ही प्रसार माध्यमं आहेत. अलीकडं अत्यंत प्रभावी ठरत असलेलं सोशल मीडियामध्ये म्हणून तुमचं मोबाईल, असे अनेक आहेत. वेगवेगळ्या पातळीवर ही प्रसार माध्यमं आणि लोकप्रशासनाचं असलेलं कार्य यांच्यामध्ये एक महत्त्वाचं नातं निर्माण करत आहे अलीकडच्या काळामध्ये. त्याच्यानंतर दबाव गट, प्रेशर ग्रुप, जे प्रेशर ग्रुप म्हणजे वेगवेगळ्या संघटना, कामगारांची संघटना असेल, वकिलांची संघटना असेल, विद्यार्थ्यांची संघटना असेल, शिक्षकांची संघटना असेल, अशा ज्या काही संघटना आहेत त्याला आपण दबाव गट म्हणतो. आता दबाव गट म्हणजे काय हे नंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर दबाव गटाचा आणि प्रशासनाचा, प्रसार माध्यमाचा आणि प्रशासनाचा काय संबंध आहे हे या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. तर असा 4 चॅप्टरमध्ये हा आपला सिलेबस पेपर नंबर 8चा लोकप्रशासनाचा असणार आहे. यानंतर मी तुम्हाला पेपर नंबर 7 पॉलिटिकल थेअरी, राजकीय सिद्धांत याचा सिलेबस देईल. ओके, ठीक आहे.